धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भक्तरसिकांच्या चरणी नतमस्तक होतो. आज परमपूज्य राहुल महाराजांच्या पवित्र हृदयस्पर्शाने पावन झालेल्या सुदैव गुडाळेश्वराच्या या भूमीमध्ये आज सिंधुदुर्गचा राजा, आज सन्माननीय माजी खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टी निलेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आज हा सिंधुदुर्गचा राजा या ठिकाणी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी त्याचं आगमन झालेलं आहे. आजचा हा 13वा दिवस आणि या 13व्या दिवसानिमित्तानं श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करतो. आज या ठिकाणी तिरंगी भजनाचा रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीचा कार्यक्रम आयोजित करून मी स्वतः श्री समीर रामानंद लिंग रघुनाथ प्रसादी भजन मंडळ गाव कोकण तालुका पुणे मला पकवान साथ करता येते, ओंकार लोखंडे तबला साथ करता येते, भावेश लाड आणि माझं भजन मंडळ. त्याप्रमाणे प्रथमतः या ठिकाणी त्यांचं सुस्वर भजन झालं. सुप्रसिद्ध भजन बुवा आदरणीय श्रीधरजी कुटलेकर बुवा त्यांचे शिष्य सत्यजित दत्ताराम जोई यांना पकवान साथ करतायत ते अक्षय मित्र आणि मागिरी भाडी त्यांचं भजन मंडळ. त्याप्रमाणे तृतीय क्रमांकावरती ज्यांचं भजन सादरीकरण होणार आहे ते सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय भाईचंद्र पिळुसकर बुवा त्यांचे छोटे शिष्य सन्माननीय बुवा गिरीशजी वागदेकर तुंगो कमला प्रासादिक भजन मंडळ शिल्पी आणि त्यांना भगवंताची माफ करा भगवंत करते सचिन राणे आणि तबला करते ते अजित मार्गे आणि त्यांचं भजन मंडळ त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाखो आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला जोरदार सपोर्ट केला. जे नेहमी पडद्यामागचे कलाकार असे जाणवले जातात पण ते खरोखर पडद्यामागचे कलाकार नसून रंगमंचावर कलावंत असे सन्माननीय राजेशजी महाडेश्वर यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उद्योजक ज्यांचा आज 43वा वाढदिवस आहे ते सन्माननीय सिद्धेजी शिरसाट यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाचे निमित्तानं आपले मित्र संजयजी कलरकर मालवणकर बुवा त्याचप्रमाणे प्राध्यापक वैभवजी खानोलकर भजनप्रेमी नंदू काका त्याचप्रमाणे पकवा दादक अक्षयजी महाडी त्याचप्रमाणे सावंतवाडीवरून सन्माननीय आमचे मित्र सुधाकरजी राणे त्याचप्रमाणे सिंधुदुर्गाचे नामवंत निवेदक कॉमेंटेटर यामध्ये सन्माननीय राजाजी सामंत त्याचप्रमाणे त्यांच्या जोडीला असणारे आणि आज त्यांनी या ठिकाणी निवेदन केलं ते बालाजी चौधरी त्याचप्रमाणे आमचे मित्र समीर राणे बुवा त्याचप्रमाणे अभिषेक बुवांचे भजन मंडळ त्याचप्रमाणे आमचे सहकारी विश्वाजी नाईक त्याचप्रमाणे महेशजी आळसेकर आमचे मित्र रमणजी पवार त्याचप्रमाणे शरदजी मांजरेकर त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजन बुवा या ठिकाणी संजयजी गावडे बुवा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे करलकर आमचे दुसरे मित्र संजयजी करलकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख आभार व्यक्त करून लोकराजा कैलासवासी सुधीरजी कलिंगर कैलासवासी शांती कलिंगर यांच्या विश्वासमय विनम्र अभिवादन करून गणपती गजाननाच्या चरणात नतमस्तक होतो. विद्येचा राजदेव सरस्वती मातेच्या चरणात नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा राजदेव छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून माझे नामदेव श्रीकरवनाथाच्या चरणात नतमस्तक होतो. गुडाळेश्वराची कृपा आशीर्वाद ऐकल्या काटेवाल्या नमस्कार करून आणि तुमच्या महाराजांच्या बाबांच्या आशीर्वाद
धन्यवाद. काय भजन रसिक बराच गर्दी जमलेली आहे. आज 4 ते 5 वर्षानंतर माझ्या जोडीला संतोष जोईल बुवा. 5 वर्षानंतर मी वर्ष लक्षात ठेवली नव्हती, पण त्या गुलामाच्या लक्षात आलं. एकदा जोरदार जोईल बुवांसाठी टाळ्यामध्ये. काय तुम्ही बक्षीस म्हणून पैसे देऊ नका, तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद ही समीर कदमची जाहिरात, बाकी काय नाही. म्हणून टाळी वाजवा, बाकी काय नका. काय संतोष काय म्हणतोस? सुरुवातच केली, अरे येळ कमी आपल्याकडे. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया. मनोरंजन नक्की होणार, कारण जोडीचा अफलातून आहे. जोईल बुवा मनोरंजनाचे बादशाह आहेत, कारण 5 वर्षानंतर पहिल्यांदाच आहे. त्याच्यामुळे व्हायचं ज्या लोकांका पहिला होता तसा देव काय. आता हे काय तुमच्या जोडी 1-2 वर्षांना असतात. तुम्हाला वाघ म्हणाले, वाघ. अरे पण वाघ कसले, धान्या वाघ. आणि ह्याच वाघांका बसवले 5 वर्षात. लक्षात ठेवा. कळला? हा काय बुवा, हळूहळू सुरुवात करूया. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. साग पाणी ध सानी धप ग पाणी धप गरी आरंभी मती. शरद सावंत बुवा त्याचप्रमाणे राहुल बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. बरेचसे भजनी बुवा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्या जणांची नावं घेत नाही, कारण कोण गर्दीमध्ये आहेत, कोण कुठे कुठे बसून भजनाचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार, धन्यवाद. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण. ज्याच्या कृपेचा मुजरा झाला, योगी अंतरीचा गुरुराज आला. तैसा मज बोध केला, विसरू गसावी Swami
माता श्रीलिंग रवळनाथ बेताळ मंजेश्वर रामेश्वर देवगांगेश्वर राटेश्वर गणपती भवनाय भवानी श्री बुवा समीर कदम यांस सन्माननीय समीर राणे गोंदे यांच्याकडून 101 रुपयाचं बहुमानचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गेली 45 वर्ष भजन क्षेत्रामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारे उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट तबला वादक सन्माननीय श्री जयदीप पाटील यांच्याकडून श्री समीर राणे गोंदे यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमानचं पारितोषिक आहे स्वीकार करतोय. आज खरोखर आमचं भाग्य आहे की जुन्या जाणत्या बुवांचे भजनामध्ये पखवाज वाजवून आज चकविसात करतायत आम्हाला असे जयदीपजी पाटील. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. धन्यवाद बुवा. सुंदर भजनाची सुरुवात केला, त्यात काय वाद नाही. काय 4-5 वर्ष तरी जवळ नसलं तरी जे आहे ते आहे. कारण काय आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ज्याच्या ममत्व असेल ना तर जीवनाला खरा अर्थ आहे. काय बरोबर की नाही? काय जोडीवाले टेन्शन नाही घ्यायचा. तुम्ही मी वाग नाही, जे वागायला घाबरले ते पळाले, ते जेका माहिता. काय सांगता? दोनों बाजू दुसरे चष्मेवाले लाव ना करा, लाव चष्मो काढते, लाव आहे त्यांचा विषयच नाही. ते बिचारे माझ्या नंतर ते मग काय बोललेच नाही. यो सांगता दोनों बाजू दुसरे चष्मेवाले आणि मध्ये ह्या बावला कधी गावला ना असं वळून काढू चला. त्या दिवशी मला फोन केल्या समीर कदम बुवा. म्हटलं काय झाला? म्हणता प्रॉब्लेम. म्हटलं झाला काय? म्हणता जवळचं दिसत नाही. तुम्ही सांगले. म्हटलं चष्मो लावल्या. चष्मो लावल्यावर म्हणता परत फोन केला बुवा चष्मो लावलोय. म्हटलं आता काय झाला? म्हटलं चष्मो लावल्यावर शेजारी म्हणता तुम्ही चष्मे चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मो काढ. म्हणता मी ढीक चष्मो काढलोय. चष्मो काढल्यावर भरली शेजारी दिसत नाही. अशीची परिस्थिती. चष्मो त्या बिचाऱ्यांचा काय विषय? तुम्ही जोपर्यंत माका बोलत नाही तोपर्यंत मी तुमच्या अंगाला येणार. माझ्या अंगारीला आम्ही माझा बावला काय हातात दाखला. आणि शरीराची परिस्थिती माझी अशी झाली. मागच्या वर्षी बघल्या 5 वर्ष अगोदर तवसर काय लक्ष टाकलेलं. कारण तुझे शाप लागले माझ्या. 5 वर्षात वाढत नाही गेली. काल बोला पॉइंटच देतो काय तर होऊन जाऊ. माका याक वाईट वाटत. तुमची सुरुवात पण नाही, पण तुमका विचारल्यानी 5 टाइम दिल्यानी सुपारी काढू गेलंस काय काजी काढू गेलं. आता तुम्ही सांगायचं माका वाईट वाटला या आई शकतो सांगा. बरोबर बिचार साधं माणूस दिसलो म्हणून काय बोलायचा सुपारी काढू. त्यांचं एखाद्याच्या धंद्यावर कशाला जायचा. माझ्या शरीर एष्टीवर गेला ठीक आहे ना, पण शरीर एष्टीवरती काय नसतं. ज्याची मूर्ती लहान त्याची कीर्ती लक्षात दिला. आज निलेश
जी राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गचा राजा या ठिकाणी आपल्याला कुडाळवासियांना किंवा सिंधुदुर्गवासियांना इथं दिसतोय. कारण लालबागच्या राजाची सेम प्रतिकृती कोणी आणून दिली आपल्याला इथे, निलेशजी राणे साहेब. ह्या सांग ना, सन्माननीय सिद्धीजी शिरसाट साहेब यांचा आज वाढदिवस. एखादा गाणं म्हणा बोलतो पण नाही, 500 येतात का वाट बघता. पण त्यांच्यासाठी मी सुरुवातीला गाणं म्हणतो. बार बार दिले आए, बार बार दिले गाए, तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. सिद्धीजी शिरसाट यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एकदा जोरदार साहेबांसाठी टाळ्या होतो. या ठिकाणी सिद्धेश शिरसाट यांच्याकडनं माझ्यासाठी 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे. या मागान नाही घेतलंय, आधीच सांगतो. त्याचप्रमाणे भालचंद्र महाराज भजन मंडळ कणकवली बुवाश्री आमचे मित्र मालवणकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. रंगमंचावरती जागा कमी आहे पण त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करतो. आभार मानते. भगवंताचं नाम. सन्माननीय सुनीलजी रुमडे यांच्याकडनं 51 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे. स्वीकार करतो. आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद.